आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क म्हणून विचार करतो तर दोन पॅरामीटरवरती मोजली किंवा मापली गेली पाहिजे. ॲपेटाईट टू टेक द रिस्क असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरा मुद्दा आहे की ॲबिलिटी टू टेक द रिस्क. सो जेव्हा पॉलिसी मेकर चेंजेस करतात, रेग्युलेटरी बॉडीज चेंजेस करतात, तर ह्याचा परिणाम किंवा ही रिस्क आपण कायमच घेऊन चालत असतो जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो. सो इन्व्हेस्टरचा माइंडसेट काय आहे, स्वतःचा माइंडसेट काय आहे, ह्याची मांडणी आधी होणं गरजेचं आहे जेव्हा रिस्क या पॅरामीटरवर विचार होतो. डायव्हर्सिफिकेशन इज दी ओनली की टू गेट दी बेस्ट इकॉनॉमीज ॲव्हरेज यील्ड असं मी कायम म्हणतो. प्रत्येक इन्व्हेस्टरला हे सांगतो आणि माझ्या प्रत्येक सेशनमध्ये मी हे सांगतो. प्रत्येक ॲसेट क्लास काळागणित कुठल्या ड्युरेशनला काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देणार आहे हे जगात वॉरन बफे, भूषण वाणी, रामदेव अग्रवाल, अनघा मोडक कुठल्याही व्यक्तीला माहिती नाहीये. नमस्कार. कोटीच्या कोटी उड्डाण्याच्या आजच्या नव्या कोऱ्या फ्रेश भागात मी अनघा मोडक तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा एपिसोड कशावरती आहे? वॉरन बफे या तज्ञाचं एक अप्रतिम कोट आहे. रिस्क कम्स फ्रॉम नॉट नोईंग व्हॉट यू आर डुईंग. खरोखरच आपण जसं म्हणतो की अज्ञानात करतो त्यात सुख असतं, पण हे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत खरं नाही. मग नेमकं काय असलं पाहिजे? कधी रिस्क असतात नसतात, त्याबाबतची सजगता काय, हेच या भागात जाणून घेणार आहोत. भूषण दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या भागात अत्यंत महत्वाच्या विषयाला आपण खरं तर हात घालतोय, ते म्हणजे रिस्क, की ज्याची भीती खरं तर असते म्हणूनच आपण गुंतवणुकीकडे वळत नाही. 100%. मग अशा आपण आधी जनरल रिस्क विषयी बोलू आणि मग स्पेसिफिक. बरोबर. तर अशा जनरल रिस्क कोणत्या कोणत्या आहेत? ओके, जेव्हा गुंतवणूक आणि रिस्क असा जेव्हा आपण विचार करतो आणि इन्व्हेस्टरच्या माइंडसेटचा विचार करतो, म्हणजे जसं तू म्हणालीस अज्ञानात सुख आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत ते फारसं खरं नाही. तिथे अज्ञान असणं बरोबर नाहीये. पण त्याचबरोबर काय झालंय की ह्या रिस्कचा इतका म्हणजे मोठ्या अर्थाने ह्याच्यावर चर्चा झाली आहे किंवा होतीये, त्यामुळे लोक प्रचंड इन्फॉर्मेशन घेत आहेत आणि इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग आता होतंय आणि ती उलटी रिस्क मनात आता काय म्हणतात तयार झालेली आहे आणि मगही लोक वळत नाहीयेत. म्हणजे हे आता उलटं व्हायला लागलंय. सो आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क म्हणून विचार करतो तर दोन पॅरामीटरवरती मोजली किंवा मापली गेली पाहिजे. बरं, कोणत्या? एक तर जेव्हा मी इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर माझं ॲपेटाईट काय आहे रिस्क घेण्याचं, म्हणजे त्याला आम्ही ॲपेटाईट टू टेक द रिस्क असं आपण म्हणू शकतो. आणि दुसरा मुद्दा आहे की ॲबिलिटी टू टेक द रिस्क. म्हणजे आता या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्याला वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे मी लेटेस्ट एक पुस्तक वाचत होतो, बेसिक्स ऑन म्युच्युअल फंड. म्हणजे आता प्रश्न आहे की 25 वर्षानंतर बेसिक ऑफ म्युच्युअल फंड का वाचायची गरज पडली, तर बेसिक हे कायम रिपीट होत असतं आणि ते रिकॉल झालं पाहिजे या अर्थाने ते वाचत होतो. तर मला वाचनात एक गोष्ट आली की एक पेशंट डॉक्टरकडे जातो, ओके, आणि त्याला ट्रीट केलं जातं. तो आजारी असतो, त्याला ताप आलेला असतो आणि त्याच वेळी ओपीडी मध्ये त्याचा एक मित्रही आलेला असतो, तोही आजारी असतो. तर हा जो काही मित्र आहे हा बाहेर आल्यानंतर डॉक्टरांनी चेक केल्यानंतर तो बाहेर येतो, प्रिस्क्रिप्शन त्या मित्राला दाखवतो, कारण त्याचा नंबर येण्यासाठी 3 नंबर आधी असतात. तर ही प्रिस्क्रिप्शन घेऊन तो मित्र देखील त्याच गोळ्या घेतो. ओके, आता ऍक्च्युली आधीचा जो मित्र आत डॉक्टरांकडे गेलाय आणि त्याला जे प्रिस्क्रिप्शन मिळालेलं आहे तर त्याला जो काही ताप आलेला होता तो कुठल्या कारणामुळे आलेला आहे, त्याला किती मात्रामध्ये औषध दिलं गेलं पाहिजे ह्याचं प्रिस्क्रिप्शन त्या डॉक्टरांनी दिलेलं आहे. वर्सेस जो बाहेर मित्र आहे बसलेला, त्याला ऍक्च्युली ताप आलेला आहे, फ्ल्यू आहे किंवा आणखीन काय घडलेलं आहे याचं कुठेही मोजमाप झालेलं नाहीये. पण त्याने काय यातून योजलं की माझ्या मित्राला तापाच्या गोळ्या दिल्यात, माझाही ताप त्या पद्धतीने बरा होईल, मी पटकन ही औषध घेतो, डॉक्टरांची फी माझी वाचणार आहे. तर आपल्याला ही रिस्क समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे नुसतंच केमिस्टकडे जाऊन मी पॅरासिटामॉल घेणं वर्सेस मी डॉक्टरकडे, एमडी कडे जाऊन मला ऍक्च्युली काय झालंय त्याचं निदान होऊन मग मला योग्य औषध मिळणं आणि मी बरा होणं, याच्यात जी तफावत आहे ती रिस्क मधली तफावत आहे असं आपण म्हणू शकतो. असं जेव्हा मी ॲपेटाईट आणि ॲबिलिटी बरोबर जोडतो तर एक्झाम्पल घेऊयात अनघा, की
परत त्या 2 मित्रांचं, एका हम्म. मित्राकडे 5 करोड रुपये आहेत त्याच्या अकाउंटमध्ये आणि हम्म. एका मित्राकडे 50 लाख रुपये आहेत. जो 5 कोटी असणारा मित्र आहे, ज्याच्या खात्यात ते पैसे आहेत, तो बँकेच्या FD शिवाय कुठल्याही प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करत नाही. कारण त्याची रिस्क घेण्याची मानसिकता तेवढीच आहे किंवा त्याला तेवढीच रिस्क घ्यावीशी वाटते, जास्त रिस्क घ्यावीशी वाटत नाही. वर्सेस जो मित्र असा आहे की ज्याच्याकडे 50 लाख रुपये आहेत, तो मित्र काय करतोय की सगळेच्या सगळे पैसे शेअर बाजारात लावतोय. आता या 2 उदाहरणांमध्ये काय दिसतं की ज्याच्याकडे 5 करोड रुपये आहेत त्याची ॲबिलिटी आहे रिस्क घेण्याची, ॲपेटाईट आहे ॲबिलिटी नाही, ॲपेटाईट आहे रिस्क घेण्याचं, पण ॲबिलिटी नाहीये. वर्सेस ज्याच्याकडे 50 लाख रुपये आहेत त्याचं ॲपेटाईट अजिबात नाहीये, पण त्याची ॲबिलिटी आहे. बरोबर. सो आपण रिस्क मांडताना आणि समजून घेताना, आज जेव्हा मी गुंतवणूक करणार आहे आणि ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून असो किंवा कुठल्याही प्रॉडक्टच्या माध्यमातून असो, म्हणजे मी बँकेत FD केली आणि तिथे माझी रिस्क नाहीये का, तर तिथेही रिस्क आहे. मी PPFचं अकाउंट उघडलं तर तिथे रिस्क आहे का, तर रिटर्न ॲश्युअर्ड आहेत, पण आज 7.10% मिळतात तर कदाचित 5 वर्षानंतर ते व्याज 5% आलेलं असेल किंवा 6% आलेलं असेल. सो इंटरेस्ट रेट रिस्क ही देखील रिस्कच आहे. सो व्हरायटी ऑफ प्रकारच्या रिस्क आहेत आणि सगळ्या गुंतवणुकीमध्ये रिस्क ही आहेच. ती फक्त म्युच्युअल फंडमध्ये आधी अधोरेखित केली गेलेली आहे की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आणि ते ट्रान्सपरंटली सांगितलं गेलेलं आहे. वर्सेस अदर प्रॉडक्टमध्ये कदाचित ते सांगितलं जात नाही, इतकाच त्यातला फरक आहे. सो प्रत्येक इन्व्हेस्टरने जेव्हा रिस्क या पॅरामीटरवर विचार होतो तेव्हा आपलं ॲपेटाईट काय आहे गुंतवणूक करण्याचं आणि आपली ॲबिलिटी काय आहे रिस्क घेण्याची, ह्याचा ठोकताळा किंवा ह्याची मांडणी करून ती रिस्क समजून घेऊन मग गुंतवणुकीला पुढे गेलं तर कदाचित तो प्रवास, गुंतवणुकीचा प्रवास हा सुखकर होऊ शकतो. बर, जसं आपण आता म्हणत होतो की जनरल रिस्क असतील तर राजकीय धोरणांपासून आंतरराष्ट्रीय धोरणांपर्यंत सगळ्याच गोष्टी काम करतात आणि या दोन्हीचाही विचार. तर जेव्हा आपण म्युच्युअल फंडाचा विचार करतोय तर त्यावेळेला अशा काही स्पेसिफिक रिस्क असतात का? आता जसं तू राजकीय धोरणं, आंतरराष्ट्रीय धोरणं, तर या प्रत्येक गोष्टीचा इन्व्हेस्टमेंटवर, फक्त म्युच्युअल फंडवरच असं नाही, इन्व्हेस्टमेंटवर सारासार म्हणजे नफा किंवा तोटा या दोन्ही अँगलने परिणाम हा होऊ शकतो. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झाल्यास आता टेरिफ वॉर सुरू आहे. म्हणजे अमेरिकेनं सगळ्या जगावर कर लादण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे याच्यात चायना आहे, इंडिया आहे, ब्राझील आहे, तैवान आहे, सगळ्याच कंट्री येतात आणि कमी अधिक प्रमाणात तो कर लादला जाण्याची शक्यता आहे. तर आता ही रिस्क आहे का, तर ही 100% रिस्क आहे. कारण भारत जेव्हा अमेरिकेसारख्या देशाला फार्मास्युटिकल प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतो अँड वी आर सेकंड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर इन टू फार्मास्युटिकल ॲज अन इंडस्ट्री, तर आणि जर आपण मॅन्युफॅक्चरिंग मधला 50% वाटा अमेरिकेकडे देत असू जो आपण इंडियात मॅन्युफॅक्चर करतोय आणि मग त्यावेळी जर टेरिफ लागलं जाणार आहे तर ही मोठी रिस्क आहे. फार्मा सेक्टरमध्ये मी जर इन्व्हेस्टर म्हणून पैसे लावलेले आहेत आणि जर असा काही कुठला नियम आला आणि अचानकपणे त्या कंपन्यांचे भाव खाली आले, शेअर्सच्या किमती जर खाली आला किंवा म्युच्युअल फंडचा NAV खाली आला तर कदाचित मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये नुकसान होणार आहे किंवा मला नफा दिसणार नाहीये त्या पिरियड पुरता. तर ही रिस्क आहे. जेव्हा मी डोमेस्टिक रिस्क बद्दल बोलतो तेव्हा पॉलिसी मेकर्स म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसी फॉर्म करतं, स्टेट गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसी फॉर्म करतं. याचबरोबर सेबी ही नावाची जी संस्था आहे ती वेगवेगळे नियम इन्व्हेस्टरच्या इंटरेस्टमध्ये आणते. म्हणजे आता याचं एक उदाहरण असं मी इथे देईल की 31 जानेवारी 2018 रोजी सेबीने कॅटेगरायझेशन नावाचा एक प्रकार आणला. ओके, म्हणजे लार्ज कॅप फंडची कॅटेगरी, स्मॉल कॅप फंडची कॅटेगरी, मिड कॅप फंडची कॅटेगरी. तर या कॅटेगरायझेशनच्या अंडर फंड मॅनेजरला नियमावली तयार करून देण्यात आली आणि जर पूर्वी लार्ज कॅप फंडमध्ये म्हणजे 31 जानेवारी 2018 पूर्वी जर फंड मॅनेजर लार्ज कॅप स्कीममध्ये 40%, 50% मिड कॅप घेत असेल आणि जे त्याला परमिटेड होतं कारण तो त्याचा लिवे होता, वर्सेस आज तो नाहीये. ओके, सो 31 जानेवारी 2018 नंतर फंड मॅनेजरला ते चेंजेस क्रमप्राप्त झालं करणं. आता ज्या व्यक्तीने तो फंड बघून किंवा त्या फंडला अंडरस्टँड करून इन्व्हेस्टर म्हणून गुंतवणूक केलेली असेल आणि अचानकपणे तो फंड जर 100% लार्ज कॅपकडे स्टिल्ट झाला तर कदाचित त्याची रिस्क कमी होणार आहे पण त्याला एक्सपेक्टेड रिवॉर्ड देखील मिळणार नाहीये. सो ही पण रिस्क आहे. सो जेव्हा पॉलिसी मेकर चेंजेस करतात, रेग्युलेटरी बॉडीज चेंजेस करतात तर ह्याचा परिणाम किंवा ही रिस्क आपण कायमच घेऊन चालत असतो जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो. आणि स्पेसिफिकली म्युच्युअल फंड असा जर विचार केला
जरी ते 1962 सालापासून 2025 पर्यंत तयार झालेलं प्रॉडक्ट असेल तरी ते अजूनही इव्हॉल्व्ड होत आहे असं मला म्हणायला इथे हरकत नाही. का ते इव्हॉल्व्ड होत आहे? कारण जगभरात त्याचा वाढलेला पसारा, म्हणजे अमेरिकेसारख्या देशाचा जर विचार केला तर तिथली पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये 79% लोक म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करतात. वर्सेस इंडियाचा विचार केला तर 5% लोक पैसे लावतात. तर लोकांनी पुढे यावं, गुंतवणूक करावी, आणि इन दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर सेबी जे नियमावलीमध्ये बदल करत असते त्याचा परिणाम कुठेतरी एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा होत असतो. सो एकंदरीतच म्युच्युअल फंड आणि रिस्क असा जेव्हा विचार करतो तर बाजारांमध्ये होणारा बदल, इकॉनॉमीमध्ये होणारा बदल, त्यात डोमेस्टिक इकॉनॉमी असेल किंवा ग्लोबल इकॉनॉमी असेल, यामध्ये होणारा बदल, ॲट दी सेम टाइम सेंट्रल गव्हर्नमेंट वेगवेगळ्या सेक्टर स्पेसिफिक घेणाऱ्या पॉलिसीजमध्ये निर्णय, आणि मग स्टेट गव्हर्नमेंट, कारण त्या एकमेकांची कोरिलेट करायला हव्या. म्हणजे जसं मध्यंतरी जीएसटीचा नॉर्म आला तर अचानकपणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मोठा फटका त्याचा पडला किंवा त्यांना ते रिसेट बटन दाबायला लागलं. ग्रॅज्युअली सेट व्हायला बराच कालावधी अनघा त्याच्यात गेला. सो हे सगळं घडताना ह्याचा परिणाम इन्व्हेस्टमेंटवर होतोच, अल्टिमेटली कॅपिटल मार्केटवर होतो आणि म्युच्युअल फंडांवर होतो. सो ह्या कालावधीमध्ये रिस्क ही कॅरीज करायला लागते आणि इन्व्हेस्टर म्हणून मला कुठेही पॅनिक बटन न दाबता शांत राहायला लागतं. ओके. आता 2 गोष्टी याच्यात अत्यंत मला महत्त्वाच्या वाटल्या, सगळ्याच अर्थात, पण त्यातला हायलाईट पॉइंट लक्षात घ्यायचा तर जर आपल्याकडे भारतीय माणसं 5% गुंतवत असतील तर पुन्हा त्याच्या हिडन कुठेतरी रिस्क हा फॅक्टरच कारणीभूत असतो, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, तू जसं आता म्हणालास की हे जे भान सतत जागृत ठेवण्याची गरज आहे, मला असं वाटतं की ही रिस्क मॅनेज करण्यासाठी सुद्धा पुन्हा हे आमचं भानच कारणीभूत ठरणार आहे. कशा प्रकारे सामान्य माणसाने ही रिस्क मॅनेजमेंट समजून घेतली पाहिजे? थोडक्यात त्याच्या संदर्भातल्या जागरूकता कोणत्या कोणत्या आहेत? सो बेसिकली जेव्हा मी म्युच्युअल फंड आणि रिस्क असा विषय आपण बोलतोय तर मी इन्व्हेस्टर म्हणून किंवा मी डिस्ट्रीब्युटर म्हणून, आता दोन्ही अँगलने आपण इथे मांडण्याचा प्रयत्न करूयात की इन्व्हेस्टर जेव्हा माझ्याकडे येतो आणि त्याची रिस्क जेव्हा आम्ही समजून घेतो. एक्झाम्पल आपण इथे घेऊयात की आता तू इन्व्हेस्टर म्हणून माझ्याकडे आलीस आणि तुला 1,00,000 रुपये गुंतवायचे आहेत. तर मी तुला चक्क प्रश्न घातला की अनघा, 1,00,000 रुपये तुला गुंतवायचे आहेत, पण मे बी पुढच्या 2 वर्षात ह्या 1,00,000ची व्हॅल्यू जर 75,000 रुपये झाली तर तुझी मानसिकता काय असेल? ओके, किंवा तू काय निर्णय घेशील? तर कदाचित तुझ्याकडून उत्तर येऊ शकतं की मी पैसे काढून घेईन. कदाचित तुझ्याकडून उत्तर येऊ शकतं की मी आहे ते पैसे तसेच ठेवून, नुकसानात पैसे मी बाहेर काढणार नाही. कदाचित तू असं म्हणू शकते की मी पैसे अजून ॲडिशनली त्याच्यात टॉपअप करेल, कारण जो वॉरन बफेचा नियम मी सुरुवातीला कोट केला की जेव्हा नोन रिस्क आहे आणि मला समजून उमजून निर्णय घ्यायचा आहे तेव्हा मी ॲडिशनल त्याच्यात पैसे टॉपअप करते किंवा इन्व्हेस्ट करते, सो दॅट मला तो ॲव्हरेजिंगचा बेनिफिट मिळू शकतो. ती रिस्क घेण्याची माझी तयारी आहे. सो इन्व्हेस्टरचा माइंडसेट काय आहे, स्वतःचा माइंडसेट काय आहे, ह्याची मांडणी आधी होणं गरजेचं आहे जेव्हा रिस्क या पॅरामीटरवर विचार होतो. आता हेच डिस्ट्रीब्युटर अँगलने किंवा इन्व्हेस्टरने काय जज करायचं आहे, तर इन्व्हेस्टरने जज करताना जेव्हा त्याला रिस्क पॅरामीटर समजून सांगितलं जातं तर त्या रिस्क पॅरामीटरवर काम करणाऱ्या कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट किंवा कुठल्या कुठल्या म्युच्युअल फंड कंपनीज आहेत जे त्याच्या रिस्कची कोरिलेट करतात. म्हणजे एक्झाम्पल आता इथे परत असं घेऊयात की 2 कंपन्या आहेत म्युच्युअल फंडच्या, एक आहे HDFC म्युच्युअल फंड, एक आहे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. आता इथे हे 2 नावं घेतोय, याचा अर्थ हे 2 फंड किंवा या 2 कंपन्या आपण प्रमोट करतोय असं कृपया कुठल्याही श्रोत्यांनी समजू नये. तर ह्या 2 कंपन्यांमध्ये असणारा मिड कॅप फंड, ओके, आता ज्या मिड कॅप फंड मध्ये एका इन्व्हेस्टरला पैसे लावायचे तर HDFC मिड कॅप फंड कदाचित क्वालिटी असणाऱ्या कंपन्यांच्या मिड कॅप, म्हणजे ज्या मिड कॅपची डेफिनेशन सेबीने 101 नंबरचा स्टॉक ते 250 नंबरचा स्टॉक अशी दिलेली आहे, तर त्याच्यात HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटीज हा फंड किंवा HDFCचा मिड कॅप फंड हा पहिल्या 50 कंपन्यांमध्ये पैसे लावतो, 101 ते 150. वर्सेस ICICI प्रुडेन्शियल मिड कॅप फंड हा 200 ते 250 नंबरच्या कंपन्यांवर पैसे लावतो. आता ह्याच्यात रिस्क या पॅरामीटरवर विचार करता रिस्क कुठे जास्त आहे, तर बट ऑब्वियस ती ICICI प्रुडेन्शियल मिड कॅप फंडमध्ये जास्त आहे. याचं कारण काय, तर ज्या कंपन्यांचं मार्केट व्हॅल्यू कमी आहे पण पोटेन्शियल ग्रोथ जास्त होऊ शकते अशा ठिकाणी ICICIने पैसे लावलेत. वर्सेस HDFCने ज्या कंपन्यांचं मार्केट कॅप हे जास्त आहे पण पोटेन्शियल ग्रोथ कदाचित माहिती नाही आज ती कंपनी किती ग्रो करणार आहे, कारण ती आज एका मार्केट कॅप साईजला पोहोचलेली आहे, पण मला इन्व्हेस्टरला
मिनिमम रिटर्न मी देऊ शकतो, कारण ती क्वालिटी कंपनी आहे. फार 19-20 जरी झालं तरी त्या कंपनीत आणि त्या क्वालिटीला अडचण येणार नाही, हा HDFC ने विचार केला. आता ही दोनही फंड मॅनेजर किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या चुकीच्या आहेत का, तर अजिबात नाही. मी इन्व्हेस्टर म्हणून ठरवायचं आहे की दोन्ही मिड कॅप फंड आहेत, पण मग मी कशा प्रकारची रिस्क घेऊ शकतो आणि डिस्ट्रीब्युटरने ही रिस्क समजून सांगणं गरजेचं आहे की फंड कशा प्रकारचा आहे, रिस्क कशा प्रकारची आहे, आणि मग त्याचे नफे आणि तोटे किंवा काय ड्युरेशनला तुम्हाला काय बेनिफिट हा होऊ शकतो हे समजून सांगून मग इन्व्हेस्टमेंट झाली तर कदाचित ते चांगलं होऊ शकतं. याच्या पुढचा मुद्दा मी अजून एक पॉइंटर त्याच्यात ऍड करेल की जेव्हा म्युच्युअल फंड कंपनीचा विचार होतो अनघा, तेव्हा प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीकडे चीफ रिस्क ऑफिसर, ओके, रिस्क मोजणारा एक सेपरेट ऑफिसर किंवा एक सेपरेट व्यक्ती ही बसवलेली असते. ओके, तर त्यांनी काय पॅरामीटर सेट केलेले आहेत ती कंपनीची रिस्क मॅनेज करताना, फंडची रिस्क मॅनेज करताना किंवा फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट होताना, हे इन्व्हेस्टरला समजून सांगणं हे त्या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे आणि हे इन्व्हेस्टरने समजून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे. सो रिस्क ह्या पॅरामीटरवर म्युच्युअल फंड कंपन्यांना आपण रिस्क असेसमेंट कंपनी असं देखील म्हणू शकतो, किंवा आम्ही देखील काय अनघा की आम्ही देखील रिस्क असेसमेंटच काम करतो. इन्व्हेस्टमेंट करून घेणं आणि त्यातून रिवॉर्ड मिळणं हा सेकंडरी पार्ट आहे किंवा बाय प्रॉडक्ट पार्ट आहे, पण रिस्क जर आधी व्यवस्थित मिटिगेट केलेली असेल, मॅनेज केलेली असेल, तर कदाचित रिवॉर्ड हा उत्तम नक्की मिळू शकतो. ग्रेट. आपण रिस्कचा विचार वेगवेगळ्या अंगांनी करतोय, पण आता जो मुद्दा समोर आला तोच बऱ्याचदा डोक्यात असतो की हायर द रिस्क हायर द रिवॉर्ड, किंवा उलट लोअर रिस्क लोअर रिवॉर्ड. पण असं इक्वेशन जमू शकतं का की लोअर रिस्क आणि हायर रिवॉर्ड हे खरं तर अनेकांना हवं असतं, तर हे शक्य आहे भूषण? कसं आहे अनघा की शक्य आहे अशक्य आहे या मुद्द्याकडे जाण्याच्या आधी की आपण जेव्हा रिस्क समजून घेतोय तर याला टेक्निकल टर्ममध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये आम्ही कायम एक गोष्ट बोलतो की ज्याला आम्ही रिस्क ॲडजस्टेड रिटर्न असं म्हणतो. ओके, आता रिस्क ॲडजस्टेड रिटर्न म्हणजे काय, तर मी इन्व्हेस्टमेंट करताना काय रिस्क घेतलेली आहे आणि त्या बेसिसवर मला काय रिवॉर्ड मिळालेला आहे. ओके, जेव्हा तू काय शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आणि मॅक्झिमम रिवॉर्ड असं तू मगाशी जे बोललीस, ओके, तर हे शक्य आहे का, तर कदाचित शक्य आहे. म्हणजे एक्झाम्पल इथे घेऊयात की कोविडचं एक्झाम्पल आपण इथे घेऊ की बऱ्याचदा लोक सेक्टोरियल किंवा थिमॅटिक अशा प्रकारच्या गुंतवणूक करायला घाबरतात. ऍक्च्युली गुंतवणूक करायला घाबरतात, त्याचा पुढचा हाय रिस्कचा टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट इज सेक्टोरियल फंड और थिमॅटिक फंड, जिथे गुंतवणूक करायला घाबरतात. तर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा हेल्थ केअर ऑपॉर्च्युनिटीज नावाने जे आज म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत, याच्यात कदाचित फार लोक पुढे येत नव्हती, पण ज्या लोकांनी कोविड पिरियडमध्ये किंवा त्याच्या आधी गुंतवणूक करून ठेवलेली होती त्यांना घसघशीत प्रॉफिट झाला. जेव्हा आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट मोठा प्रॉफिट किंवा बिग गेन असा विचार करतो. ओके, ज्यांनी 1.5-2 वर्ष झाले होते इन्व्हेस्टमेंटला, पण त्यांना रिटर्न 20%, 30%, 40% असाही रिटर्न दिसला जेव्हा हेल्थ केअर किंवा फार्मा इंडस्ट्रीचा विचार झाला. आता असं का घडलं, तर पिरियड कोविडचा होता, औषधं खूप वापरली जात होती, भारतातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट होत होता, आणि मग सगळ्याच प्रॉडक्ट फार्मास्युटिकलची प्रॉडक्ट ही जगभरात भारतातली जात होती. सो त्या कंपन्यांना बेनिफिट हा होतच होता. सो मग त्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये गेन झालाच की, पण मी इन्व्हेस्टर म्हणून इन्व्हेस्टेड आहे की मी बाजूला बसून गंमत बघतोय आणि रिस्क म्हणून इन्व्हेस्टमेंट करत नाही, हा ह्या ज्या त्या इन्व्हेस्टरचा हा पर्टिक्युलर प्रश्न आहे किंवा कॉल आहे. आता ऍट दी सेम टाइम हे कायमच शक्य होईल असं होणार नाहीये. म्हणजे कोविड काही रोज नसणार आहे किंवा औषधं रोजच इतक्या प्रमाणावर विकली जाणार नाही. म्हणजे आपण टचवूड प्रार्थना करूया सद्गुरूंकडे की असं होऊ नये, प्रत्येकाच्या तब्येती ह्या चांगल्याच राहाव्यात. परंतु मग आपण जेव्हा लॉंग टर्म रिस्क किंवा लॉंग टर्म गुंतवणूक आणि हाय रिस्क हाय रिवॉर्ड ह्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो, तेव्हा इथेही एक्झाम्पल आपल्याला घेता येईल की मला माझ्या मुलीचं उच्च शिक्षण करायचं आहे किंवा मला मे बी 10 वर्षानंतर वर्ल्ड टूर प्रत्येक वर्षी 2 कंट्री फिरायच्या आहेत, किंवा मग मला 15 वर्षानंतर माझ्या मुलाला व्यवसाय करण्यासाठी मोठं भांडवल द्यायचं आहे. तर हा पिरियड खूप मोठा आहे. मग ह्याच्यात मी चांगली रिस्क घेऊ शकतो का, तर डेफिनेटली घेऊ शकतो. मी जेव्हा चांगली रिस्क असं म्हणतो तेव्हा हाय रिस्क असणारे फंड, हाय अल्फा असणारे फंड, ज्याच्यात स्मॉल कॅप फंड किंवा थिमॅटिक फंड, सेक्टोरियल फंड
अशा फंडांचा आपल्याला विचार करता येणं शक्य आहे. पण जनरली होतं कसं की लोक मागच्या 2 वर्षात 3 वर्षात स्मॉल कॅप फंडने खूप गजगजीत परतावा दिला, तर मला पुढच्या 2 वर्षात तेवढेच रिटर्न मिळतील म्हणून आज इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतात. पुढची 2 वर्ष तो फंड रिटर्न देत नाही, परत तो शॉर्ट टर्म काय इन्व्हेस्टमेंट आणि खूप ग्रेट गेन या अर्थाने इन्व्हेस्टर करतो आणि तिथे कुठेतरी त्याला नुकसान भोगायला लागतं, अडचणीत स्वतःला आणतो आणि मग परत तो त्या प्रॉडक्टकडे वळत नाही. सो रिस्क समजून घेताना, म्युच्युअल फंडची रिस्क समजून घेताना त्या फंडाचं असणारं स्टँडर्ड डेव्हिएशन, त्या फंडमध्ये असणारा बीटा, त्या फंडचा असणारा इन्फॉर्मेशन रेशो, आता ह्या सगळ्या रेशोबद्दल आपण ग्रॅज्युअली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्या पॉडकास्टमध्ये आपण बोलूच यात इन डिटेल. पण ह्या सगळ्या संज्ञा काय आहेत आणि याचा इम्पॅक्ट माझ्या इन्व्हेस्टमेंटवर रिस्क ऍडजस्टेड रिटर्न घेताना काय येऊ शकतो, हे इन्व्हेस्टरने त्याला माहिती देणाऱ्या कन्सल्टंट कडून, डिस्ट्रीब्युटर कडून, मेडिएटर कडून, इंटरमेडिएटरी कडून समजून घेणं गरजेचं आहे जेव्हा रिस्क या विषयाचा विचार करतो. ओके, जसं आता तू इथले मल्टिपल अँगल्स सांगतोयस, तसाच आणखी एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे बऱ्याचदा असं काही वेळेला अभ्यासक सांगतात की म्युच्युअल फंडाच्या वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये जर गुंतवणूक केली तर रिस्क त्या मानाने कमी होते. तर मग याचं इक्वेशन कसं समजून घ्यायचं? म्हणजे जे कोण सांगतात ते खरं सांगतात असं म्हणायला हरकत नाही, कारण डायव्हर्सिफिकेशन इज दी ओनली की टू गेट दी बेस्ट इकॉनॉमीज ॲव्हरेज यील्ड, असं मी कायम म्हणतो, प्रत्येक इन्व्हेस्टरला हे सांगतो आणि माझ्या प्रत्येक सेशनमध्ये मी हे सांगतो. तर जेव्हा मी ॲव्हरेज इकॉनॉमिक यील्डचा विचार करायचा आहे, म्हणजे यील्ड विच इज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, सो मी रॅट रेसमध्ये न राहता मी जर योग्य डायव्हर्सिफिकेशन केलं, आता व्हॉट डू यू मीन बाय योग्य डायव्हर्सिफिकेशन, व्हॉट इज दी राईट ॲसेट ॲलोकेशन, किंवा समजा आता म्हणजे मी बऱ्याचदा तुमच्या घरी अनघा काकूंच्या हातचं जेवायला येतो, ओके, आणि ती थाळी ज्या पद्धतीने भरलेली असते, म्हणजे त्यातल्या चटणी कोशिंबिरीचं रोजच्या जेवणात असणारं महत्व, किंवा ताकाचं असणारं महत्व, आमटी भात भाजी पोळीचं योग्य प्रमाण, सो शरीराला या सगळ्या गोष्टींची ज्या पद्धतीने गरज आहे आणि तर एक योग्य आहार आपल्या शरीरात जातो जेणेकरून आपण एक निरोगी शरीर कायम आपलं जपत असतो किंवा ठेवू शकतो. तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत आहे, आणि जेव्हा त्या शरीराला निरोगी आयुष्य मिळणं हा रिवॉर्ड आहे, राईट. तर तसं जेव्हा मी इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत विचार करतोय तेव्हा मी वेगवेगळ्या ॲसेटमध्ये, म्हणजे मी काही प्रमाणात पैसे लिक्विड फंड किंवा माझ्या अगदी इमर्जन्सीसाठी ठेवले, काही फंड पैसे मी हे शॉर्ट टर्म फंड, म्हणजे ज्याला डेट फंड किंवा त्याला लो ड्युरेशन फंड, असे फंड, इन्कम फंड, असे वेगवेगळ्या व्याख्या किंवा संज्ञा आहेत. सो डेट ह्या कॅटेगरीमध्ये ठेवले. तिसरं, मी काही पैसे कमॉडिटी म्हणजे गोल्ड आणि सिल्वर ह्या कॅटेगरीमध्ये ठेवले. चौथं, मी काही पैसे इक्विटी शेअर बाजाराच्या रिलेटेड असणाऱ्या गुंतवणुकीमध्ये ठेवले. काही पैसा मी रिअल इस्टेटमध्ये गुंतवला, फ्लॅट, जागा अशा ठिकाणी मी गुंतवला. सो अशी जेव्हा माझी पूर्ण थाळी तयार होणार आहे तेव्हा कदाचित मला मिळणारा रिटर्न हा इकॉनॉमीला धरून असणार आहे, माझं यील्ड हे इकॉनॉमीला धरून असणार आहे. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण असं आहे की हा प्रत्येक ॲसेट क्लास काळागणित कुठल्या ड्युरेशनला काय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देणार आहे हे जगात वॉरन बफे, भूषण वाणी, रामदेव अग्रवाल, अनघा मोडक कुठल्याही व्यक्तीला माहिती नाहीये. आणि ह्याचं जजमेंट घेत पुढे जाता येऊ शकतं, पण 100% तसंच घडेल याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. आणि म्हणूनच त्या ॲसेट ॲलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन हा जो शब्द तू वापरला, याला अनन्यसाधारण महत्व आहे जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटच्या डायव्हर्सिफिकेशनचा विचार करतो. वा, अनेक गोष्टी तू आज सांगितल्यास. मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक जणच याचा सखोल विचार करू आणि त्याच्यानुसार इन्व्हेस्टमेंट करायला नक्की सुरुवात करू. कारण बऱ्याचदा असं होतं की रिस्कमुळेच आपण थांबतो, थबकतो. पण मला असं वाटतं की आज दादाने सविस्तर माहिती या संदर्भात दिली. आपल्या आयुष्यातल्या इतर सगळ्या रिस्क समजून घेताना गुंतवणुकीतल्याही रिस्क आज समजून घेऊ, सजगतेने पावलं पुढे टाकू आणि म्युच्युअल फंड सही आहे ही गोष्ट मनात पक्की बाळगत पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. दिवाळी आहे, त्यामुळे दिवाळीचा एक खास भाग घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत. खर्च, आनंद, गुंतवणूक या सगळ्याचा ताळमेळ आपण नक्की जमवू शकतो का आणि सण कसे साजरे करू शकतो, हाच खास भाग घेऊन आम्ही तुमच्यासाठी येणार आहोत. तेव्हा बघत राहा आमचं क्रिसेंट MFD हे यूट्यूब चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की बघत राहा कोटीच्या कोटी उड्डाणे. नमस्कार.